त्यांना कळलं नाही जे मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही आतापर्यंत बोलत आलात, नुसतंच बोलताय, करताय काय? आणि ह्या सरकारचं म्हणा किंवा अगदी नाव घेऊन बोलायचं भाजपाचं जे एक धोरण आहे की सर्वसामान्य जनतेला नेहमी चिंताग्रस्त ठेवायचं, एक तणावग्रस्त ठेवायचं आणि त्या तणावग्रस्तामध्ये जाऊ दे ना बाबा, भानगड नको, यांना देऊन मोकळं हो. ती परिस्थिती सतत निर्माण करून ठेवायची, अस्थिरता, देशात अस्थिरता ठेवायची. मग ती जातीपातीत असेल, समाजात असेल, आर्थिक असेल, इतर काही असेल, आणि त्या अस्थिरतेचा दुरुपयोग करून त्यांच्या डोक्यावरती राज्य करायचं, ही यांची नीती आहे. आणि त्याच्यामध्ये परत तोडाफोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची नीती अवलंबायची. म्हणजे फोडा झोडा आणि राज्य करा. हा, आता तोडा फोडा जोडा आणि म्हणजे स्वतःच बोलायचं बटेंगे तो काटेंगे आणि बटवारा तुम्हीच करताय. अशा प्रकारच्या प्रचारानं जे तुम्ही लोकसभेला गमावलं ते विधानसभेला गमावलं. फक्त 6 महिन्यामध्ये हे कसं घडलं ह्याचं तुम्ही बघा, विश्लेषण याच्यामध्ये कसं एक करता? सांगतो, सगळ्या गोष्टीवरती आपण आपले हात वर करण्यात काही अर्थ नाहीये. काही गोष्टी जबाबदाऱ्या आहेत, स्वीकारल्या पाहिजे. ईव्हीएमचा घोटाळा ह्याच्यावरती खूप मोठी चर्चा सुरू आहे. मतदार यादींबद्दल त्याच्याबद्दल चर्चा सुरू आहेत. बोगस मतदार त्याच्याबद्दल चर्चा सुरू आहे. मतदार कसे वाढले हे आता लोकांसमोर आलेले आहे. म्हणजे ही एक गोष्ट नाही, पण त्याचबरोबरीने काही ज्या त्यांनी योजना जाहीर केल्या जी आता फसगत झाली, लाडकी बहीण असेल, आणखीन काही असेल. महत्वाचा मुद्दा काय की निवडणूक जेवढी मोठी असते त्यावेळेला वाद हे थोडे मी म्हणेन कमी असते. निवडणूक छोटी होत जाते. छोटी कोणत्या अर्थाने मी म्हणतोय, मतदारसंघाच्या ह्याने बोलतोय. तशी कोणतीच निवडणूक छोटी किंवा मोठी नसते. मतदारसंघ छोटा होत जातो तसं त्याच्यामध्ये स्पर्धा ही वाढत जाते. आणि लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडीमध्ये बघा 1, 2, 3 पक्ष एकत्र आल्यानंतर थोडी खेचाखेच होते. ही शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात सुद्धा होत होती. आता महाविकास आघाडीमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून पहिल्या प्रथम निवडणूक लढलो होती लोकसभा. त्याच्यामुळे ठीक आहे, आम्ही म्हणजे शिवसेनेने सुद्धा काही वेळेला 4-4 वेळा 5-5 वेळा जिंकलेले मतदारसंघ आपल्याला जिंकायचं आहे म्हणून सोडून दिले. विधानसभेच्या वेळेला काय झालं, शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच चालू राहिली. हा मतदारसंघ तुला, हा मतदारसंघ मला, हा तुला, हा मला, हा तुला, हे तुतुमयमय हे शेवटच्या क्षणापर्यंत झालं. त्याचा दुष्परिणाम हा साहजिकच जनतेमध्ये असं झालं, अरे हे आत्ताच जर काही खेचाखेची असेल तर नंतर काय होणार. आणखीन एक महत्वाचा विषय असा झाला की लोकसभेच्या वेळेला मी प्रचार सुरू केला होता साधारणतः फेब्रुवारीत. तेव्हा काय होतं, माझ्यासमोर उमेदवार होते माझे, पण निशाणी नव्हती. विधानसभेच्या काय वेळेला काय झालं, निशाणी होती पण जागा कोणत्या, आणि मी त्याच्यानंतर जागा मिळाल्यानंतर उमेदवारी कोणाला देणार हे निश्चित नव्हतं. तर ही जी काय तुतुमैमे झाली ही स्वीकारली पाहिजे. आपल्याकडनं झालेली मोठी चूक होती आणि ती जर का चूक परत करायची असेल तर मग त्या गोष्टीला एकत्र येण्याला काही अर्थ राहत नाही. म्हणजे समन्वयाचा अभाव होता. समन्वयाच्या अभावापेक्षा लोकसभेचं यश हे नाही म्हटलं तरी सगळ्यांच्या डोक्यात गेलं. लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडी आणि सगळे नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत, अरे ठीक आहे, तू आपल्याला जिंकायचंय, हे आपलेपण होता. विधानसभेला नाही मला जिंकायचंय, हा आपल्यातून मीपणा जेव्हा आला तेव्हा पराभव आला. आणि त्याचबरोबर या तांत्रिक बाबी ज्या होत्या, मग त्याच्यामध्ये योजनांचं एक त्यांनी ज्या काही गोष्टी जाहीर केल्या, त्यानंतर म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती कुठे करतायत, योग्य वेळी करू. मीच एक मुख्यमंत्री असा होतो की ज्यांनी कोणीही न मागता, माझं मुख्यमंत्री म्हणून नागपूरमध्ये एकच अधिवेशन झालं पहिलं, आणि तेव्हा आम्ही फक्त 7 मंत्री होतो माझ्यासह. मी कोणीही न मागता 2 लाखापर्यंतचं पीक कर्ज शेतकऱ्याचं मी त्याला मुक्त केलं होतं. त्याच्यानंतर जो नियमित कर्ज परतफेड करत होता किंवा करतो त्याला 50,000 रुपये प्रोत्साहनपर राशी, जी दुर्दैवाने करोनामुळे त्यावेळेला मी देऊ शकलो नाही, सुरुवात केली आणि सरकार पाडलं. पण आपण इतकी उत्तम कामं तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात केलीत. कर्जमाफी असेल, शिवभोजन थाळी असेल, गरिबांसाठी मुंबईमध्ये 500 स्क्वेअर फुटापर्यंत मालमत्ता कर रद्द केलेला आहे. आपण करोनाच्या काळातलं जगातलं उत्तम काम आपण करून दाखवलं. पण हे सगळं काम लोकांपर्यंत पोहोचवण्यात आपल्याला अपयश आलं. नक्कीच आलं. आज जे ढोल वाजवले जात आहेत न केलेल्या कामाचे, आणि तुम्ही केलेल्या कामाची साधी पिपाणी वाजवली नाही. नक्कीच हे पूर्णपणे मला मान्य आहे. याचं कारण असं की लोकसभा आणि विधानसभेमध्ये